भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर महामानवांनी बलिदान दिलं अशा सर्व थोर महामानवांना नतमस्तक होऊन आजच्या आदर्श इंटरनॅशनल स्कूल पारनेर या शाळेच्या वार्षिक संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपले अंबडचे PSI डाकणे साहेब, तसेच अंबड आगाराचे आगार प्रमुख कोळपे साहेब, माझे नगर परिषद सभागृहातील सन्माननीय सदस्य गंगाधर भाऊ वराडे साहेब, प्रल्हाद शेठ राजपूत, गोविंद भाऊ खरात, प्राध्यापक मारुती घुगे सर, आढे सर व समोर बसलेल्या माझ्या सर्व पालक बंधू आणि भगिनी, मित्रांनो, शाळा अंबड शहरामध्ये एक चांगलं शैक्षणिक संकुल असावं असं स्वप्न खूप दिवसापासून मला वाटत होतं आणि त्यासाठी हे सगळं करण्यासाठी मला असं वाटलं होतं की आपण एक शाळा चालवावी आणि त्यामुळे कोरोनानंतर शाळेचा मानस मनात धरला आणि कोरोनानंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी शाळेची स्थापना केली आणि पहिल्या वर्षी माझ्याकडे 150 विद्यार्थी राहिले, दुसऱ्या वर्षी माझ्याकडे 650 विद्यार्थी राहिले आणि आज माझ्याकडे 1100 विद्यार्थी आहे। या सर्व पालकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या सर्व पालकाचे मी सर्वप्रथम कृतज्ञता ऋण व्यक्त करतो। मित्रांनो, आज अंबडसारख्या ठिकाणी एक वेगळं काही देण्यासाठी मी आज इथं सगळे अहोरात्र मी आणि माझा सर्व सहकारी स्टाफ प्रयत्न करत आहे। माझं स्वप्न आहे की जेणेकरून आज CBSE सारख्या शाळा जालनासारख्या ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नाही, ती व्यवस्था आज अंबडमध्ये कशी करावी त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे। मित्रांनो, ही जी बिल्डिंग आहे ही इतक्या फास्ट बनवण्याचं जर कारण काय असेल तर माझं स्वप्न आहे की माझ्या शाळेची परवानगी ह्याच वर्षीची आहे आणि ह्याच वर्षी मला इथं हिला CBSEचं परमिशन आणायचं आणि CBSEचं परमिशन जर सांगायचं जर झालं तर संस्था चालकाला शिस्त लावण्याचं जर काम कोण करत असेल तर ती CBSE करते। कारण की मी त्याचे नॉर्म्स वाचले, त्याचे नॉर्म्स बघत असताना इतके बारीक नॉर्म्स आहे, म्हणून मला वाटलं की यार जर खरी CBSE जर चालवायची असेल तर ती CBSEच्या नॉर्म्सनुसार चालली पाहिजे। म्हणून मी इतकी मोठी 4 मजली बिल्डिंग आज तुमच्या समोर उभा केली। ठिकाणी गॅदरिंग इकडे का ठेवली तर आज बरेच पालक असे आहेत की त्यांना माहीत आहे भाऊची शाळा इकडे आहे पण ती कुठं हेच माहीत नाही, त्यांनाही माहीत व्हावी। राहिला दुसरा विषय की सर, मी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी कोठ्याला गेलो आणि भारतामध्ये कोठा पॅटर्न हा खूप प्रसिद्ध आहे असं मला बऱ्याच पालकांनी, कारण की माझे बरेच पालक आणि माझे बरेच मित्र शिक्षक असल्यामुळं या सगळ्या गोष्टी मला माहीत होतात। मी कोठ्याला गेलो आणि त्या कोठ्याची सिस्टम बघितली, नेमकं कोठ्यामध्ये नेमकं काय चालतं, कोठ्यामध्ये काय घेतलं जातं। म्हणून मी आता पुढच्या वर्षीसाठी एक संकल्प केला की जेणेकरून कोटा पॅटर्ननी त्या 11वी-12वीला ज्यावेळेस नीटला विद्यार्थी जातील, GEला विद्यार्थी जातील त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्याला कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये। म्हणून सर, तुम्ही म्हणालात की तुमची दिदी थकलेली असते, परंतु मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मी 9 ते 4 शाळा घेतो। शाळा घेत असताना मला पक्का माहीत आहे की बरेचसे लेकरं घरी गेल्यानंतर हा मोबाईल आणि TV जास्त लक्ष देतात आणि घरी वाचनाला वेळ मिळत नाही, ते वाचन करत नाही। तुम्ही शिक्षक आहात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचं करून घेत असाल, परंतु बऱ्याच पालकांची तक्रार आहे हे घरी आल्यानंतर काही करत नाही, म्हणून जास्तीचा वेळ। आता मला सांगा, जर जास्तीचा वेळ कमी करत असेल तर मला सांगा स्टाफला आनंद होणार का नाही? माझा 2 घंट्याचं टेन्शन कमी होणार का नाही? बऱ्याच गोष्टी, माझं लाईट बिलापासून पाण्यापासून सगळं वाचणार आहे।